हा ब्लॉग ना गुढीपाडव्याच्या दिवशीच आहे. प्रकाश सकाळीच गुढी उभा करत होता, तो त्याची तयारी करत होता. तोपर्यंत आम्ही सगळ्या जणींना स्वयंपाक करत होतो, कारण आज पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता आणि तो गुढीला नैवेद्य पण दाखवायचा होता. त्यामुळे आणि हे स्वयंपाक आवरता आवरताना दुपारचे 2:30 वाजले होते. त्यानंतर जेवण करून घेतलं आणि ह्या क्लिप ना दुसऱ्या दिवशीच्या आहे. आम्ही चौघजण ना मावशीच्या घरी चाललो होतो. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच चालले होते मी, कारण ना वेळच भेटत नाही. एवढे पाहुणे आहेत, त्यांच्या सगळ्यांकडे जायला 4 दिवस कमी पडतात. मग आम्ही असं सुट्ट्यांमध्ये आलो ना, मग एका एका पाहुण्याकडे जाऊन त्यांना भेटून येतो. प्रकाशची मावशी तशी काही लांब राहत नाही, तिथेच तांदूळवाडीमध्ये राहते आणि जाता जाताना आम्हाला हा गहू दिसला, अगदी सोन्यासारखा दिसत होता. फायनली आम्ही मावशीच्या घरी पोहोचलो, तिथे सरबत वगैरे घेतला. त्यानंतर मावशी आम्हाला त्यांचं शेत दाखवायला घेऊन गेल्या होत्या आणि तिथेच ना लिंबाची झाडं पण होती खूप. मग आम्ही थोडेसे लिंबू तोडले घरी आणण्यासाठी. त्याच्यानंतर मग बाकीचं शेत फिरलो आणि जाता जाताना हे गिरणी गवत एवढं कापलं होतं ना भयंकर. शेतातून येऊन जेव्हा हातपाय धुतले तेव्हा समजलं की हे एवढं कापलंय. त्याच्यानंतर खाली आलो, शेवग्याच्या शेंगाची भरपूर झाडं होती. मावशीने आम्हाला तोडून दिल्या शेवग्या शेंगा घरी आणण्यासाठी आणि पुण्याला नेण्यासाठी पण बरं का. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं येऊन आणि सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन ना त्यांना बाय केलं. असा होता आजचा दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.